अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावात काही प्रमाणात नरमाई आल्याच्या संकेतामुळे जागतिक बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि त्याचा थेट परिणाम सोने चांदीच्या दरांवर दिसून येतोय. कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण, डॉलरमधील झडती आणि जागतिक गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. अशातच परकीय चलनावरील ताण आणि आयात बिल कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी काही दिवस टाळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. त्यानंतर आता केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारनं बुधवारी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून तब्बल 15% केलं आहे. याआधी हे आयात शुल्क 6% इतकं होतं. साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे. आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. भारत हा सोन्याची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आयात शुल्कात वाढ केल्यामुळे भारतातील सोन्याची मागणी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. यातून भारताची व्यापार तूट नियंत्रणात आणण्यास आणि रुपयाला आधार देण्यात यामुळे मदत होऊ शकते. तथापि आयात शुल्क वाढीमुळे सोन्याची तस्करी पुन्हा वाढू शकते अशी चिंता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण 95.75च्या निच्चांकी पातळीवर झाली. ही घसरण रोखणं, मौल्यवान धातूंची आयात रोखणं आणि व्यापारी तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं 10% मूलभूत सीमा शुल्कासह 5% कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लागू केलाय. यामुळे एकूण आयात शुल्क हे आता 15%वर पोहोचले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने आणि चांदीची खरेदी काही दिवस टाळण्याचं आवाहन केल्यानंतर यावरील आयात शुल्क वाढवलं जाणार का अशी एक चर्चा सुरू झाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला रॉयटर्सनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं बातमी देताना म्हटलं होतं की सरकारचा आयात शुल्क वाढवण्याचा कोणताही विचार नाही. मात्र यानंतर हा निर्णय घेतल्याचं आता समोर आलंय. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याची आयात करणारा सर्वात मोठा देश आणि चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावं लागतं. सोने आणि चांदीचे भाव आधीच वाढलेले असताना आता आयात शुल्क वाढीमुळे विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या शेअर बाजारातील परतावा कमी होणे आणि सोन्याचा दर वाढल्यामुळे गेल्या वर्षीपासून सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ झाली होती. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या माहितीनुसार मार्च तिमाहीत गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंड्स मधील गुंतवणूक 186% वाढून ती 20 मेट्रिक टन पर्यंत वाढली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलंय की केंद्र सरकारनं अपेक्षेप्रमाणे चालू खात्यातील तूट रोखण्यासाठी आयात शुल्कात वाढ केली आहे. मात्र याचा परिणाम आता मागणीवर होऊ शकतो. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचं आवाहन देशवासियांना केल्यानंतर आता विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोदींच्या या घोषणेनंतर एकच टीका केली जाते.